हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार DMERच्या मित्रांनो 207 ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी जो सिलेबस दिलेला आहे, तर या सिलेबस वरती मित्रांनो कोणत्या पॉइंटवर किती क्वेश्चन विचारले जातात, तर हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओचा तुम्हाला फायदा खूप होणार आहे, जेणेकरून जर तुम्ही DMERची स्टडी करत असताल तर तुम्हाला समजणार आहे की कोणत्या पॉइंटवर किती क्वेश्चन विचारले जातात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकलचा जो पार्ट असणार आहे DMERच्या सिलेबसचा, तर त्या 40 क्वेश्चनचा व्यवस्थितपणे हिशोब या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. कोणत्या पॉइंटवर किती क्वेश्चन विचारले जातात त्याचं डिस्कशन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात आणि महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आर.डी. फार्मा युट्यूब चॅनल थ्रू आपण जी DMERची 207 वॅकन्सीज आहेत, तर त्याच्यासाठी फार्मसीची बॅच पण स्टार्ट करतो 1 जुलै पासून. याच्यासाठी तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे बी फार्म आणि एम फार्म झालेले असे फ्रेशर स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी मित्रांनो आपण फार्माकोव्हिजिलन्स कोर्स पण एकदम मिनिमम फीस मध्ये प्रोव्हाइड करतो. आणि या थ्रू तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये जॉब पण इझिली भेटतो. तर याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, जॉईन करायचं असेल, तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. आपण बघणार आहेत की जो DMERचा सिलेबस आहे, तर त्या सिलेबस वरती कोणत्या पॉइंटवर किती क्वेश्चन विचारतात. तर मित्रांनो, आपल्या सिलेबसचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये फार्मा म्हणजे टेक्निकल सिलेबस वरती मित्रांनो टोटल 40 क्वेश्चन्स असतात. तर मित्रांनो, आता हे 40 क्वेश्चन या सिलेबसवर कसे विचारले जातात, कोणत्या टॉपिक वरती किती क्वेश्चन विचारणार हे बघणार आहेत आपण. तर मित्रांनो, लास्ट 3-4 वर्षापासून जे TCSचा सिलेबस आहे मित्रांनो, जी TCS कंपनी ही DMERची एक्झाम कंडक्ट करणार आहे, तर त्या कंपनीचा सिलेबस सेम आहे. आणि मी लास्ट 3-4 पेपर बघितले, ते पेपर व्यवस्थित स्टडी केल्याच्या नंतरच मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवत आहे. त्या पेपरच्या बेसिसवरच मित्रांनो मी हे क्वेश्चन किती या पॉइंटवर येतात हे व्यवस्थित स्टडी करून तुमच्या सर्वांसाठी तुम्हाला हेल्प होईल यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो, जे जनरल फार्माकोलॉजी हा सिलेबस चा पॉइंट आहे, त्यावरती मित्रांनो तुमच्या DMERच्या पेपरमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिसू शकतात. 40 पैकी 2 क्वेश्चन हे जनरल फार्माकोलॉजीवर असतील. त्याच्यानंतर मित्रांनो बायो अवेलेबिलिटी, त्याच्यानंतर इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन आणि ऍडवर्स ड्रग रिॲक्शन. तर मित्रांनो, बायोअवेलेबिलिटीवर ह्याचा फॉर्म्युला वगैरे तुम्हाला विचारेल. त्याच्यानंतर इंडिकेशन वरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. त्याच्यानंतर कॉन्ट्रा इंडिकेशन वर, आणि त्यानंतर मित्रांनो ऍडवर्स ड्रग रिॲक्शन, जसं की लास्ट पेपरमध्ये टेट्रासायक्लिनचा ऍडवर्स ड्रग रिॲक्शन विचारलेलं, तर कोणत्या पण ड्रगचं तुम्हाला ऍडवर्स ड्रग रिॲक्शन विचारलं जाऊ शकतो, किंवा इंडिकेशन विचारला जाऊ शकतो, किंवा कॉन्ट्रा इंडिकेशन विचारलं जाऊ शकतं, किंवा ड्रग इंटरॅक्शन पण इथे विचारलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, या पार्ट वरती तुम्हाला 3 किंवा 4 क्वेश्चन तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये असू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पार्ट आहे ड्रग डोसेज फॉर्म. तर मित्रांनो, या सिलेबसमध्ये सुटिक्सचा हाच पॉइंट आहे, ड्रग डोसेज फॉर्मचा. तर यावरती मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 2 क्वेश्चन तर तुमच्या एक्झाम मध्ये दिसणारच आहेत. 3 पण असू शकतात, पण कमीत कमी 2 क्वेश्चन टॅबलेटवर पण असू शकतात, कॅप्सूलवर पण असू शकतात. तर 2 क्वेश्चन तुम्हाला जे काही आपले सर्व डोसेज फॉर्म आहेत, सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड, तर या डोसेज फॉर्मवर तुम्हाला इथे क्वेश्चन येणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो रोल ऑफ अँटीबायोटिक, अँटीबायोटिकचा जो रोल आहे जे की अगेन्स्ट बॅक्टेरिया वर्क करतात, तर त्यावरती 1 क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो जो क्लिनिकल फार्मसी आहे हा डिप्लोमाचा पूर्ण सब्जेक्ट आहे. तर इथे मित्रांनो सिलेबस मध्ये तुम्हाला क्लिनिकल फार्मसी एवढंच दिलंय. तर यावरती मित्रांनो तुमच्या DMERच्या एक्झाम मध्ये 2 क्वेश्चन असू शकणार आहेत. तर मित्रांनो, हे जे पॉइंट वाईज मी क्वेश्चन किती येतात हे तुम्हाला सांगतोय ना, तर इथे तुम्हाला स्वतःला बघावं लागेल की कोणत्या पॉइंटची जास्त स्टडी करायची, कोणत्या पॉइंटवर तुम्हाला जास्त फोकस करायचं, याचं आयडिया येणार आहे. पण मित्रांनो, जवळपास सर्वच पॉइंटवर इक्वलच क्वेश्चन विचारले जातात. काही पॉइंट आहेत त्यावरती जास्त क्वेश्चन येतात. तुम्ही लास्ट पेपर आपण आपल्या युट्यूबवर आपण अपलोड ऑलरेडी केले, त्यावरती व्हिडिओ बनवले, ते पण चेक करू शकता.
त्याच्यानंतर आहे मित्रांनो न्यूरो फार्माकोलॉजी. आता न्यूरो फार्माकोलॉजी मध्ये पण भरपूर सिलेबस आहे. यावर पण मित्रांनो 2च क्वेश्चन येतात. आपले टेक्निकलचे फक्त 40च क्वेश्चन आहेत आणि सिलेबस जास्त आहे. तर यावर मित्रांनो 2 क्वेश्चन न्यूरो फार्माकोलॉजीवर येईल. त्याच्यानंतर मित्रांनो जे डेंटल फार्माकोलॉजी आहे त्यावरती मित्रांनो तुम्हाला 1 क्वेश्चन दिसेल. आता मी लास्ट क्वेश्चन पेपर बघितला 2-3 आणि त्यावरून मला आयडिया आली की डेंटल फार्माकोलॉजीवर 1 क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर मित्रांनो जे सायको फार्माकोलॉजी आहे त्यावरती 1 क्वेश्चन. त्याच्यानंतर मित्रांनो कार्डिओव्हॅस्क्युलर फार्माकोलॉजीवर 2 क्वेश्चन. तर मित्रांनो DHS चा जर लास्ट पेपर तुम्ही कम्पेअर केला ना तुम्हाला वाटेल सर तुम्ही इथे 1 म्हणताय पण त्या पेपरमध्ये 2 क्वेश्चन आलते. मित्रांनो त्याचा जो पॅटर्न होता त्यामध्ये टेक्निकलचे 80 क्वेश्चन होते. तर मी इथे जर 1 म्हणत असेल तर त्या पेपरमध्ये ऑटोमॅटिक 2 असणार आहेत कारण तिथे 80 क्वेश्चन होते. तर आपल्या DMERच्या ह्याच्यामध्ये 60-40 चा रेशो आहे म्हणजे 40 क्वेश्चन जे टेक्निकलचे असणार आहेत. त्यामुळे इथे मी 1 क्वेश्चन घेतलाय. त्याच्यानंतर मित्रांनो कार्डिओव्हॅस्क्युलर फार्माकोलॉजी वरती 2 क्वेश्चन असू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो फार्मसी इपिडेमियोलॉजीवर 1 क्वेश्चन. त्याच्यानंतर मित्रांनो आहे जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग वरती 1 क्वेश्चन. म्हणजे मित्रांनो जे काही क्लासिफिकेशन आहे त्यावरती मित्रांनो तुम्हाला 1 क्वेश्चन तुमच्या DMERच्या एक्झाम मध्ये दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो सिलेबसचा सेकंड पॉइंट आहे इंडियन फार्माकोपिया अँड ब्रिटिश फार्माकोपिया. नॉर्मली मित्रांनो मी जे बघितलंय त्यामध्ये इंडियन फार्माकोपियावरती 1 क्वेश्चन आणि त्याच्यानंतर ब्रिटिश फार्माकोपियावरती 1 क्वेश्चन असे 2 क्वेश्चन तर तुम्हाला एक्झाम मध्ये नक्की दिसणार. एखादा एक्स्ट्रा पण येऊ शकतो पण 2 तर कन्फर्म क्वेश्चन येणार. आता इंडियन फार्माकोपिया मध्ये पहिला लिस्ट कधी पब्लिश झाला, इंडियन फार्माकोपिया कधी पब्लिश झाला, त्याच्यामध्ये किती व्हॉल्यूम होते असे क्वेश्चन येतात. त्याचबरोबर ब्रिटिश फार्माकोपियावरती पण सेम की पहिलं ब्रिटिश फार्माकोपिया कधी पब्लिश झाला, त्याच्यानंतर त्याचं व्हॉल्यूम किती होतं, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला 100% क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन जो येतात ते आहे इंडियन फार्मसी ऍक्ट 1948. तर मित्रांनो फार्मसी ऍक्ट जे 1948 आहे ज्याच्या थ्रू आपलं जे सिलेबस आहे फार्मसीचं इंडियामध्ये रेग्युलेट होतं. तर मित्रांनो या ऍक्ट वरती प्लस कॉस्मेटिक ऍक्ट 1940 आणि इट्स अमेंडमेंट. तर मित्रांनो हा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा पार्ट आहे. आणि मित्रांनो नॉर्मली जे या पार्टवर तुम्हाला क्वेश्चन दिसतील ना तर मित्रांनो यावर कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 4 क्वेश्चन तुम्हाला 100% दिसणार आहेत. आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला शेड्यूल जरी दिसत नसतील ना तर इथे शेड्यूलचा पण पार्ट इथे इन्क्लूड होतो. म्हणून फार्मसी ऍक्ट वरती 1 क्वेश्चन, कॉस्मेटिक ऍक्ट वरती 1 क्वेश्चन दिसेल आणि अमेंडमेंट वर आणि जे शेड्यूल्स आहेत आपले ड्रगचे तर त्यावरती. तर मित्रांनो हा पॉइंट खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय तर फार्मसी ऍक्ट 1948, कॉस्मेटिक ऍक्ट 1914 अमेंडमेंट्स वगैरे व्यवस्थित स्टडी करा. या पॉइंट वरती जेवढे पण पॉसिबल MCQ क्वेश्चन्स आहेत ते स्टडी करा जेणेकरून तुमचं चांगलं स्कोर बनेल. आणि जे हायली वेटेज पॉइंट असतात ज्यावरती जास्त क्वेश्चन बनतात तर असा पॉइंट तुमचा मिस नाही होणार. नेक्स्ट सिलेबसचा पॉइंट आहे मित्रांनो फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे FDA. तर मित्रांनो यावरती 1 किंवा 2 क्वेश्चन मिनिमम 1 जास्तीत जास्त 2 येऊ शकतात. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे मित्रांनो ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. तर मित्रांनो लास्ट पेपर पण तुम्ही बघितला असेल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट वर क्वेश्चन आलेला आहे. ड्रग स्टोर एरिया वरती आलाय, ड्रग स्टोर डिझाईन लेआउट वगैरे जे आहे लॉजिस्टिक तर यावरती क्वेश्चन जास्त विचारले जातात. कारण औषध निर्मात्याचं जे वर्क असतं तर हे ड्रग स्टोरेज करणं, रेकॉर्ड मेंटेन करणं, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट याच्यामध्ये जास्त येतं. तर त्यासाठी मित्रांनो या पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन जास्त विचारतात. तर मित्रांनो इथे तुम्हाला 2 किंवा 3 क्वेश्चन या पॉइंटवर नक्की दिसणार आहे तुमच्या अपकमिंग DMER एक्झाम मध्ये. तर त्यासाठी तुम्हाला इथे व्यवस्थित स्टडी करावं लागेल. एक पण पॉइंट मिस झाला ना मित्रांनो तुमचे 1-2 क्वेश्चन तिथे मिस होऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो सिलेबसचा नेक्स्ट पॉइंट आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. तर मित्रांनो हॉस्पिटल फार्मासिस्टच्या रोल वरती जे ड्युटीज असतात फार्मासिस्टच्या त्यावरती 1 किंवा 2 क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील. त्याच्यानंतर मित्रांनो कम्युनिटी फार्मसी जे आहे तर त्यावरती पण मित्रांनो 1 किंवा 2 क्वेश्चन तुम्हाला तुमच्या अपकमिंग एक्झाम मध्ये दिसणार आहेत.
त्याच्यानंतर मित्रांनो गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस म्हणजे GMP, यावर लास्ट पेपरमध्ये पण 2 क्वेश्चन आलेले होते. त्याच्यानंतर 3-4 क्वेश्चन पेपर मी बघितलेत आणि प्रोबॅबिलिटी बनवली आहे की या पॉइंट वरती TCS एवढे क्वेश्चन टाकतो. तर मित्रांनो 1 किंवा 2 क्वेश्चन तुम्हाला या पॉइंट वर पण दिसतील. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे मित्रांनो डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल्स. तर मित्रांनो जे डिसइन्फेक्टंट यूज केले जातात फार्मास्युटिकल कंपनीमध्ये असतील किंवा हॉस्पिटलमध्ये, तर त्यामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं, ते कोणत्या फॉर्म मध्ये असतात, तर त्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इथे 2 क्वेश्चन तुम्हाला तुमच्या DMERच्या एक्झाम मध्ये येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो लास्ट पॉइंट आहे इसेन्शियल ड्रग लिस्ट. तर याच्यामध्ये मित्रांनो एक क्वेश्चन तुम्हाला 100% विचारणार आहेत. त्याच्यानंतर आहे ECL जे इसेन्शियल कन्झ्युमर, ते आहेत जे म्हणजे हॉस्पिटल रन करण्यासाठी जे ड्रगची लिस्ट पब्लिश केली जाते, तर त्यावरती तुम्हाला इथे क्वेश्चन येणार आहे. त्यावरती एक क्वेश्चन येईल. आणि मित्रांनो इथे ऑदर वर एक क्वेश्चन आहे. म्हणजे कधी कधी काय होतं क्वेश्चन पेपर मध्ये सिलेबसच्या रिलेटेड पॉइंट नसतो, तरी पण तिथे लॉजिकल क्वेश्चन विचारले जातात तुमच्या डिप्लोमाला जो तुम्ही स्टडी केलाय त्याच्या रिलेटेड. तर मित्रांनो हे जे 40 क्वेश्चन होते टेक्निकलचे, तर मित्रांनो टेक्निकलचं ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय, ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करताय स्टडी करताना, तर पहिल्यांदा मित्रांनो तो सिलेबस समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हा पेपर ना मित्रांनो कधी कधी DMERचा खूप सिंपल असतो. आता 2 शिफ्ट मध्ये पेपर होतो. एखाद्या शिफ्टचा पेपर थोडा कम्पेरेटिव्ह हार्ड असतो, तो नॉर्मलायझेशन होऊन ते बरोबर केलं जातं. पण एखाद्या शिफ्टचा पेपर हा खूप सिंपल असतो, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले जातात. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस स्टडी करताय, तर पहिले तुम्हाला सिलेबस समजून स्टडी करणं गरजेचं आहे. कारण आता तुमची डिग्री कंप्लीट झालेली असते, कुणाचं M.Pharm पण झालेलं असतं, आणि मित्रांनो क्वेश्चन जे तुम्हाला येतात हे सगळे डिप्लोमाच्या हार्डनेसवरच येतात. कारण मिनिमम क्वालिफिकेशन D.Pharm आहे, तर D.Pharmचे स्टुडंट सोबत फेअर कॉम्पिटिशन असेल, त्यासाठी क्वेश्चन पण तुम्हाला डिप्लोमा लेवलचेच येणार आहेत. तर तुमची थिंकिंग पण डिप्लोमा स्टुडंट सारखीच असली पाहिजे. तिथे 2 इयरचं स्टडी असतं, डिग्रीमध्ये 4 इयरचं असतं, M.Pharm केलं तर आणखीन 2 वर्ष वाढतात. तर त्यासाठी मित्रांनो जे 2 इयरचा सिलेबस असतो आणि जे 2 इयरचे डिप्लोमा स्टुडंटची थिंकिंग असते, त्यांचं स्टडी असतं, त्यानुसारच आपल्याला स्टडी करावं लागेल. इथे कुठलाही तुम्हाला रेफरन्स बुक स्टडी करायची गरजच नाहीये. इथे सिंपली तुम्ही मित्रांनो डिप्लोमाचे जे PCIचे बुक आहेत नवीन सिलेबस नुसार, ते स्टडी करा. तिथे लाईन टू लाईन क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो, तुम्हाला आधी सिलेबस समजून कोणत्या सिलेबसच्या पार्टवर किती क्वेश्चन येतात हे समजून तुम्हाला स्टडी करायचंय. तर मित्रांनो मी खूप लास्ट क्वेश्चन पेपर वगैरे बघून हा व्हिडिओ बनवलाय. आणि मित्रांनो ही सगळी जी आहे ना पॉसिबिलिटी आहे, जी की डिपेंड आहे लास्ट TCS ने जेवढे पण एक्झाम घेतलेत या सिलेबसवरती, तर त्या सिलेबसला बघूनच तुम्ही सगळं व्यवस्थित बघितलंय आणि त्याची पॉसिबिलिटी बनवली. तर मित्रांनो ही पॉसिबिलिटी जी आहे माझी, ती पण तुम्हाला कामी येईल. परत तुम्हाला माझ्यावर भरोसा नसेल, काही प्रॉब्लेम नाहीये. अशी अपॉर्च्युनिटी डबल डबल येत नाही. तुम्ही डबल एकदा क्रॉस चेक करा, 2-3 पेपर व्यवस्थितपणे चेक करा, आणि त्यावरती बघा की जनरल फार्माकोलॉजी मध्ये त्या पेपरमध्ये किती क्वेश्चन आलते. एखाद्या पेपरमध्ये 1 आला असेल, एखाद्या पेपरमध्ये 2 आला असेल, तर त्याचं ॲव्हरेज बनवून तिथे तुम्ही कन्सिडर करायचंय. ठीक आहे. तर मित्रांनो हे क्वेश्चनचं मी बनवलेलं आहे. तर हा PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी सर्वांना अवेलेबल करून देईल. त्या थ्रू तुम्ही ती PDF डाउनलोड करा आणि स्टडीला स्टार्ट करा. आणि मित्रांनो नेक्स्ट आणखीन टेलिग्रामची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर आपली फार्मसीची बॅच जॉईन करायची असेल, तर मित्रांनो जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय त्या नंबरवरती मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं. आणि या बॅच मध्ये मित्रांनो तुम्हाला गॅरंटी असेल की टेक्निकलचा आपण शिकवलेल्या MCQ पैकी बाहेरचा क्वेश्चनच नाही येणार. आपण जेवढे MCQ चे तुम्हाला देणार आहेत PDF वगैरे मटेरियल, त्याचा बाहेरचा क्वेश्चन तुमच्या DMERच्या एक्झाम मध्ये येणारच नाही टेक्निकलचा. तर त्यासाठी ही बॅच जॉईन करायची असेल तर व्हॉट्सअपवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. लिमिटेड सीट आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो B.Pharm M.Pharm स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्सचा कोर्स जॉईन करायचा असेल, तर मित्रांनो ते पण लवकरात लवकर तुम्ही व्हॉट्सअपवरती
मेसेज करायचं, ठीक आहे. आणि मित्रांनो आणखीन काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा व्हॉट्सअपवर डायरेक्ट मेसेज केलं तरी चालेल. थँक्यू ऑल. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. DMR ची स्टडी करताय किंवा फार्मसी स्टडी करताय तर सबस्क्रिप्शन पण नक्की करा. थँक्यू.